नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुम्हाला एका वाघाची गोष्ट सांगणार आहे. तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, एक वाघ पिंजऱ्यात वेरझारा घालत असतो. तेव्हा तिथून एक शेतकरी मोळी घेऊन जात असतो. वाघ त्या मोळीवाल्याला म्हणतो, मोळीवाले दादा, अहो मोळीवाले दादा, माझ्यावर दया करा, मला पिंजऱ्यातून सोडवा. शेतकरी म्हणतो, कोण? पिंजऱ्यातला वाघ? वाघोबा, अहो तुम्ही कसे पिंजऱ्यात अडकलात? वाघ म्हणतो, काय सांगू दादा, पडद्याच्या जाळ्यात एक हरीण सापडत होते. मला त्याची कीव आली. त्याला वाचवण्यासाठी मी झेप घेतली आणि मीच सापडलो की जाळ्यात. पडद्याने मला पिंजऱ्यात कोंडून ठेवले. शेतकरी म्हणतो, अरे बरं, मग मी काय तुम्हाला पिंजऱ्यातून सोडू म्हणता? वाघ म्हणतो, हो दादा, मी हरणावर दया केली, तशी तुम्हीही माझ्यावर दया करा. शेतकरी म्हणतो, ते खरे, पण तुम्ही आहात वाघोबा. पिंजऱ्यातून सुटला की आमचाच कराल चट्टामट्टा. नको रे बाबा. वाघ म्हणतो, असे हो का हो दादा, मी केलेल्या दयेचे हेच का फळ? माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडतो. शेतकरी म्हणतो, अरे रे रे वाघोबा, काय ही तुमची दशा. थांबा, हे पहा, मी दार उघडले, चला या आता बाहेर. वाघ बाहेर येऊन म्हणतो, दादा, मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही. चला ओढ्यावर, मला फार ताण लागली आहे, मी पाणी पितो, मग तुमची मुळी तुमच्या घरी पोचवतो. शेतकरी म्हणतो, हा पहा ओढा. वाघोबा, पाणी पिया, खूप गोड आहे या ओढ्याचे पाणी. वाघ म्हणतो, गोड तर खरेच, आता मला हुशारी आली. पण दादा, मला तर फार भूक लागली हो. इथे तर खायला काहीच नाही, तुम्हीच तेवढे आहात, मी तुम्हालाच खातो, दुसरं काय करणार? तेव्हा शेतकरी म्हणतो, वाह रे वाह, खासा न्याय, मी तुमच्यावर उपकार केले, त्याचे हेच फळ होय? ते काही नाही, याचा न्याय झालाच पाहिजे. समोरून लपतछपत एक कोला जातो. त्याला पाहून शेतकरी म्हणतो, अहो कोलोबा, जरा इकडे या. कोल्हा म्हणतो, काय दादा? शेतकरी म्हणतो, हे बघा, मी या वाघाला पिंजऱ्यातून सोडवले, आता हा म्हणतो की तुलाच खातो. तेव्हा वाघ म्हणतो, हो कोलोबा, तुम्हीच करा आमचा न्याय, माझे काय चुकले हेच मला कळत नाही. कोल्हा म्हणतो, पण तुम्ही पिंजऱ्यात कसे अडकलात हे मला कळत नाही. चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊन तेथेच न्याय करूया, चला. वाघ म्हणतो, हा पहा पिंजरा. कोल्हा म्हणतो, एवढा साधा पिंजरा, त्यात तुम्ही कसे अडकलात? मला पिंजऱ्यात शिरून दाखवा पाहू. वाघ पिंजऱ्यात शिरून म्हणतो, हे काय, असा शिरलो की पिंजऱ्यात? कोल्हा म्हणतो, ते ठीक आहे, पण पिंजऱ्याचे दार तर उघडेच आहे, ते बंद असेल नाही का? शेतकरी म्हणतो, हो ना, तेव्हा दार बंद होते. कोल्हा म्हणतो, असे का? दादा, तुम्ही दार बंद करून दाखवा पाहू. दार बंद करत शेतकरी म्हणतो, हे असे दार बंद होते, हो ना वाघोबा? कोल्हा म्हणतो, दादा, आता काय विचारता त्याला? वाघोबा, बसा आत पिंजऱ्यात, आराम करीत, आम्ही जातो, झाला आमचा न्याय, चला दादा. बरे आहे वाघोबा. मित्रांनो, ही कथा आपल्याला हुशारी, रणनीती आणि कृतज्ञतेचे महत्त्व शिकवते. इतरांना कमी लेखण्याचे धोके, निष्पक्ष न्याय निर्णयाचे मूल्य अधोरेखित करते.